झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आम्ही जेव्हा गोवा मॅन्शनला एंटर केला आमचं खूप ग्रँड स्वागत झालं। आणि जे सगळं थोडंसं स्ट्रेस होतं ते आम्ही बाजूलाच ठेवून आम्ही खूप एन्जॉय केलं। ऋषिकेशला असं लागलं इथं ते मग तिथून माझा जरा मूड जरा हे झाला। त्याला लागलं मला माहीतच नव्हतं आणि जस्ट हेच बोलणार की माझे इंटेन्शन नव्हतं त्याला हर्ट करायला आणि कुठेतरी मी खूप वाईट वाटते असं झालं हा इन्सिडेंट झाला। नमस्कार नमस्कार वेलकम टू गोवा। तर चला सुरू करूया आपण आपला आजचा कार्यक्रम, आपल्या लाडक्या कार्यक्रमाचा ज्याचं नाव आहे चल भावा सिटी। को पावर्ड बाय रामराज धोती शर्ट्स अँड कुर्ताज, स्पेशल पार्टनर अमृत नोनी ऑर्थो प्लस, पितांबरी स्वच्छतेची उत्पादने, कॅडबरी डेअरी मिल्क आणि मराठी मॅट्रिमोनी। कैसा रहा गोवा? अच्छा रहा। आणि एक आपला कुठे गेला बरं? सर थोडी जास्तच मजा केलीये। थोडंसं लागलंय। हो कळलंय मला ते। इंटेन्शन नव्हतं सर, मला माहित नव्हतं। त्याला टाके पडले बिचाऱ्याला डोक्याला। क्रिश तू पण जरा सांभाळून राहा बेटा, कारण काय सांगता येत नाही, खतरनाक आहे। मस्ती मस्ती में हो गया, ऐसा कुछ इंटेंशन नहीं था किसी को हर्ट करने का। ते जाऊ दे, ते आपण नंतर बोलू। पण मला सांगा कसा होता प्रवास? येस दीपक प्रणाली? माझं तर चांगलाच होता विमानमध्ये बसणं। पहिला उडताना बिलो पोटात गोळा आलता एवढा मोठा, त्यानंतर वर गेल्यावर कान पण गच्च झालते, पूर्ण पॅक झालतो। हिचा आवाज मला मी भी खूप भेलो सर। काय बोलला? आता म्हटलं होतं क्रॅश होते का काय? देवा जेव्हा ते आबळत गेलं सगळं फिट एकदम लॉक झालो, काहीच कळलं नाही। तुम्हाला वाटलंच हो की नाही विजय? हे एवढ्या सगळ्यांना घेऊन कुठे उडणार होतं ते, बरोबर की नाही? काय सर बघतायचा, मी गाडीचा कट मारते ते पण हवेत कट मारते, इकडं तिकडं वर खाली। छातीत गोळा येता माझ्या छातीत आणि त्यात मला खिडकी खोलायची सवय, मी खिडकीची काच खोलून बघते वारं खायला। बरं झालं उघडली नाही म्हणून बरं। कोण गायत्री? तिथलचे जो लोक होते ना ते माझ्या नावाने वाटायचे, काय पवन पवन माझ्याकडे फोटो काढायला मी एवढं खुश व्हायचो ना, फोटो काढायला आले माझे फॅन्स। गायत्री मॅडम गायत्री मॅडम मी खरं आहे का, मी एवढं फेमस झालो का? बाप मला वाटायला सुद्धा नाही म्हणलं एवढा। श्रुती कसा होता तुमचा अनुभव? चला हवाई सुंदरी दिसली तेव्हा तो गाणं गात होता, परम सुंदरी आहे मेरी परम परम परम। नुसतं खात होता प्लेन मध्ये पण। मजा आपली कंटिन्युटी आहे। येस येस येस, मजा केली। स्ट्रॉंग आहे आपला पैलवान। यू शुड बी ओके बाय टुमॉरो मॉर्निंग। आणि गोवा मेन्शन कसं वाटलं आपलं? कमाल। तुमचं स्वागत पण सॉलिड धमाकेदार झालं असं कळलं मला। काहीतरी कार्निवल बिनिवल असं काय काय सगळं होतं। मला पण डान्स करायचं, मला पण बघायचंय। सर कुठे गेले ते हुडका किती असनी सर? मार एक शिट्टी मार विजय। गाणंवाली या इकडे, डान्स करायचा आहे।
रेवती आणि अथर्वला बघून ऑब्व्हियसली आम्ही शॉक्ड होतो बिकॉज अनएक्सपेक्टेड होतं त्यांचं येणं. आम्ही नाराज झालतो, काय खुश बी झालतो. आम्ही नॉमिनेशन केलं त्यांना. कसं वाटलं सरप्राईज? एकदम कडक सर, पण समाधान. सगळ्यांनाच काही सरप्राईज आवडले असं नाहीये. यांच्या तोंडावरून बघून मला 12 वाजल्यात असं वाटतंय. कुणाचा रंग उडालाय का? मे बी इथून पलीकडे अच्छा, उडलाय रंग आणि इकडून रंगेबिरंगी झाले सगळं. आमच्या चेहऱ्यावर 12 का वाजते? कोण आहे अथर्व? काय अथर्व? कशामुळे? हा, आणि आम्हाला याला बघून आमच्या तोंडावर 12 वाजवायची गरज काय आम्हाला? उगाचच. आज हे इकडे आलेत जे मी नाही आणलेलं त्यांना इकडे आणलंय प्रेक्षकांनी. आणि प्रेक्षकांचं हे मत ठरलंय की अथर्व आणि रेवतीला अजून एक अपॉर्च्युनिटी द्यायची आहे, त्यांना घरात आणायचंय, म्हणून आज हे इकडे आहेत. पण ही जी परत तुम्हाला संधी मिळाली आहे त्याचा मान ठेवणं जास्त गरजेचं आहे. येस सर. पुन्हा एकदा जोरदार स्वागत तुम्हा दोघांचं. वेलकम टू चल भावा सिटीत. प्लीज बसून घ्या. सो कमिंग बॅक टू टास्क. आजचा तुमचा टास्क काय होता क्रिश आणि काजल? सर गोवा मेन्शन शोधायचं होतं. गोवा मॅन्शन शोधायचं होतं आणि तुम्ही सगळ्यात आधी गोवा मॅन्शन मध्ये आलात, त्यामुळे आजचे विनर तुम्ही आहात क्रिश आणि काजल. वेल डन. आणि बस ऐश्वर्या, जेवढं आलोय म्हटल्यानंतर काही ना काहीतरी पनिशमेंट तर पाहिजे. तुमची आजची शिक्षा ही आहे की आता तुम्ही जे कपडे घातलेत, आज तुमच्याकडे हेच कपडे आहेत, त्यामुळे तुमच्या ज्या बॅग्स आहेत त्या आम्ही जप्त करतो. जोपर्यंत पुढचं काय असेल ते मी सांगत नाही, तोपर्यंत हे जे काही कपडे आहेत, आज तुम्हाला शिक्षा पण मिळालेली आहे आणि तुम्ही आज जिंकला पण आहात. सो तुम्ही ऑटोमॅटिकली सेफ आहात नॉमिनेशन पासून. पण आज तुम्हाला स्पेशल पॉवर आहे, तुम्ही एका जोडीला नॉमिनेट करायचं आहे. कुठल्या जोडीला तुम्ही नॉमिनेट करता? काफी डिफिकल्ट होता माझ्यासाठी. अनुश्री आणि विजयला करणार. विजय आणि अनुश्री मला आवडत नाही. मला असं वाटतं कुठेतरी सगळ्यांचे जे एफर्ट्स आहे थोडे जास्त आहे त्यांच्यापेक्षा म्हणून. ते कधीच गेम नुसार नाही करत नॉमिनेशन, ते प्रत्येक वेळी पर्सनलच असतं. सो ह्याच्या पुढे जर आम्ही तसं केलं तर आम्हाला पण त्याच्यावरती मग काही आक्षेप नाही घेतला पाहिजे. परत एकदा आपण घुमून फिरून परत टास्कवर येतो की टास्क असा करा की तुम्ही नंबर 1, की तुम्ही सेफ, तुम्हाला बोलायला कोणाला काही चान्सच नाही. जो टास्क आहे त्याच्यावर फोकस करा आणि चांगलं करा. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज